ही एक प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याच्या बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या शेतकऱ्याने आपल्या मुलाचे नाव सुदर्शन ठेवले, तर मुलीचे नाव रेवती असे ठेवले होते. जसजसा वेळ निघून जाऊ लागला, तसतशी दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. कालांतराने त्यांचे वय लग्नाचे झाले. तेव्हा शेतकऱ्याला आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावू लागली. एक दिवस शेतकरी काही कामानिमित्त शेजारच्या गावात गेला होता. तिकडे तो एका व्यापाऱ्याच्या घरी जातो. तिथे त्याला आपल्या मुलीसाठी व्यापाऱ्याचा मुलगा आवडतो. मग घरी आल्यावर तो त्याच्या पत्नीला सांगतो. शेतकऱ्याच्या बायकोलाही शेतकऱ्याचे म्हणणे पटते आणि ते काही दिवसातच आपल्या मुलीचे लग्न त्या व्यापाऱ्याच्या मुलीशी लावून देतात. शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नात कशाशीच कमतरता पडू देत नाही. आपल्या घरी वडिलांचा आणि भावाचा निरोप घेत शेतकऱ्याची मुलगी आपल्या सासरी जाते. मुलीच्या लग्नानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल विचार करू लागतो की माझी मुलगी तर तिच्या घरी गेली आहे. मी तिला खूप मोठ्या आणि चांगल्या घरात दिलं आहे. आता मला माझ्या मुलाच्या लग्नाचा विचार करावा लागेल. जर माझ्या मुलाचे लग्न योग्य वेळेत झाले नाही तर मी माझे आयुष्य आरामात व्यतीत करेल. पण कदाचित नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. एके दिवशी तो शेतकरी एका भयंकर आजाराने आजारी पडतो. त्याचा मुलगा सुदर्शन अत्यंत उदार मनाचा माणूस होता. त्यामुळे तो वडिलांना अशा अवस्थेत पाहून खूप दुःखी होतो आणि तो आपल्या वडिलांवर चांगल्या वैद्यांकडून उपचार करून घेऊ लागतो. पण त्याच्या वडिलांच्या तब्येतीत कसलाच फरक पडत नव्हता. हळूहळू त्यांची सर्व संपत्ती त्याच्या वडिलांच्या आजारावर निघून जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा सुदर्शन आता खूप गरीब होतो. त्याने वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या उपचारावर घालवली होती आणि आता त्याला राहते घरही गहाण ठेवावे लागले होते. पण वडिलांच्या तब्येतीत कसलाच फरक पडत नव्हता. शेतकऱ्यालाही हे कळते की आपल्या आजारावर कुठलाच औषधांचा फरक पडत नाही. त्यामुळे तो आपल्या मुलाला आपल्याजवळ बोलावतो आणि म्हणतो, बेटा, जर कोणतेही काम माणसाच्या क्षमतेबाहेरचे असेल किंवा त्या कार्यावर उपाय सापडत नसेल तर अशा वेळी ते कार्य भगवंताच्या भरोशावर सोडले पाहिजे. त्यामुळे तू माझी चिंता करणे सोडून दे आणि तुझ्या भविष्याचा विचार कर. कारण माझं काय, मला तर आज नाही तर उद्या हे जग सोडून जावंच लागणार आहे. बेटा, मी माझे आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगलो आहे. मी देवाचे आभार मानतो की मला तुझ्यासारखा सुसंस्कृत गुणी मुलगा मिळाला आहे. माझे आयुष्य तर खूप लवकर संपणार आहे, पण तुझ्यापुढे तर तुझे संपूर्ण आयुष्य पडले आहे. त्यामुळे तू माझी काळजी करण्याची सोडून दे आणि लग्न करून स्वतःचा संसार कर. मी जिवंत असेपर्यंत मला माझ्या सुनेला बघायचे आहे. मला तुला आनंदी पाहायची इच्छा आहे. बेटा, तू फक्त माझी एवढीच इच्छा पूर्ण कर. आपल्या वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत होऊन जातो. कारण तो शेवटी करणार तरी काय? त्याच्या हातात काहीच नव्हते. सुदर्शन आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, माझ्या लग्नामुळे जर तुम्हाला आनंद होत असेल तर मला काहीच अडचण नाही. जसे तुम्ही म्हणाल तसेच मी करेल. त्यानंतर तो शेतकरी आपल्या मुलाचे लग्न एका गरीब घरातील मुलीशी लावून देतो. सुदर्शनची बायको खूप संस्कारी मुलगी होती. तिला सर्व गोष्टींचे ज्ञान होते आणि गरिबीचीही जाणीव होती. सुदर्शनच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे सुदर्शन आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार करतो. त्याच्याजवळ जे काही थोडेफार पैसे होते त्यातून तो आपल्या वडिलांच्या 10व्याचा विधी पूर्ण करतो. आता सुदर्शन खूपच गरीब झाला होता. सावकाराने ते घरही त्याला खाली करायला सांगितले होते. त्यामुळे तो गावाच्या बाहेर जाऊन झोपडी बांधून तिथे राहू लागतो. सुदर्शन पहिल्यापासूनच कष्टाळू असल्यामुळे तो आता दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करून आपले घर चालवू लागला. तिकडे जेव्हा त्याच्या बहिणीला कळते की आपल्या वडिलांचा एका भयंकर आजाराने मृत्यू झाला आहे, तेव्हा ती खुदसुद्धा खूप दुःखी होते. त्यासोबतच तिला हे कळते की आपल्या भावाने वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या उपचारावर घालवली आहे. त्यामुळे ते लोक आता खूप गरीब झाले आहेत. अशा परिस्थितीत मला माझ्या भावाकडे जायला हवे. पण गरिबीमुळे तिच्या घरातील लोक तिला आपल्या माहेरी जाऊ देत नव्हते.
इकडे सुदर्शनला वाटले की माझी बहीण जिचा विवाह खूप मोठ्या घरात झाला आहे आणि आज जेव्हा आमच्यावर ही परिस्थिती आली आहे तेव्हा माझी श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावासोबत नाते तोडू लागली. तर तिकडे त्याची बहीण रेवती, जिला सासरच्या लोकांनी गरिबीमुळे आपल्या माहेरी जाण्यास बंदी घातली होती, ती मनात विचार करू लागते की आता माझा भाऊ खूप गरीब झाला आहे. त्यांनी घर, शेती वडिलांच्या उपचारात घालवले आहे. आता त्यांच्याकडे एकही पैसा शिल्लक नाही. जर तो अशा अवस्थेत माझ्या घरी आला तर त्याला पाहून माझ्या दोन्ही जावा माझा तर अपमान करतीलच, पण माझ्यासोबत त्याचाही अपमान करतील आणि त्याची चेष्टा करतील की तो भिकारी आहे. त्यामुळे माझ्या सासरच्या घरात त्याची खूप बदनामी होईल. त्याचा अपमान होऊ नये म्हणून रेवती आपल्या भावासोबत नाते तोडते. ती बहीण मजबुरीमुळे एवढी निर्दयी मनाची होऊन जाते की आपल्या वडिलांच्या 13व्याला सुद्धा माहेरी जात नाही. ना कधी आपल्या भावाला त्याच्या परिस्थितीबद्दल विचारते, ना आपल्या भावाला आपल्या घरी बोलावते, ना कधी त्याच्या घरी जाते. तेव्हा सुदर्शनला आपल्या बहिणीच्या अशा वागणुकीबद्दल कळते. तेव्हा त्याला हळूहळू समजून जाते की जी कधी काळी आपल्यावर खूप खूप प्रेम करणारी बहीण, तीच बहीण आपला द्वेष का करत आहे. त्याला असं वाटत होते की तिकडे रेवती आपल्या सासरी ऐशो आरामाचे आयुष्य जगत आहे आणि आज आपल्यावर गरिबीची वेळ आली आहे तर आपली बहीण आपल्यासोबत असे का वागत आहे. पण मुळात त्याचे विचार चुकीचे होते. खरं तर त्याच्या बहिणीला असं वाटत नव्हतं की आपल्या भावाचा कोणी अपमान करावा, त्यामुळे तिने त्याच्यासोबत नाते तोडले होते. सुदर्शनसुद्धा आपल्या बहिणींच्या घरी जाणे बंद करतो आणि इकडे काबाड कष्ट करून कसेबसे तो आपल्या पत्नीसोबत झोपडीत त्याचे आयुष्य जगत होता. पुढे असेच हळूहळू काही वर्ष निघून जातात. त्या काळात सुदर्शनला पुत्रप्राप्ती होते. तिकडे सुदर्शनची बहीण रेवतीची मुलंसुद्धा आता मोठी झाली होती. जसजसे दिवस जाऊ लागतात तसतशी सुदर्शनची मुलंसुद्धा मोठी होऊ लागली. पुढे असेच काही वर्ष निघून गेले. एके दिवशी जेव्हा सुदर्शनला कळले की आपल्या भाचीचे लग्न ठरले आहे तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि ही गोष्ट तो आपल्या पत्नीला सांगतो की माझ्या बहिणीच्या मुलीचे लग्न ठरले आहे आणि आपल्या सर्वांना तिकडे जावे लागेल. तेव्हा सुदर्शनची पत्नी नंदिनीलासुद्धा खूप आनंद होतो की आपल्या नंदेच्या मुलीचे लग्न आहे आणि ती विचार करू लागते की कमीत कमी या बहाण्याने तरी मी माझ्या नंदेला भेटून येईल आणि तिचे घरसुद्धा बघून येईल, कारण बरीच वर्ष त्यांनी एकमेकांची तोंड पाहिलेसुद्धा नव्हते. नंदिनी खुश होऊन आपल्या पतीला म्हणते, मी तुमच्यासोबत नक्की येईन, पण मला आधी हे सांगा की माझ्या नंदेने आपल्याला आमंत्रणपत्र पाठवले आहे ना. आपल्या पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकून सुदर्शन एकदम शांत बसतो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, आमंत्रणपत्र तर आले नाही, मला हे दुसऱ्यांकडून कळाले आहे, पण याने काय फरक पडतो की आमंत्रणपत्र आलेच पाहिजे. लग्न तर आपल्याच भाचीचे आहे ना, ती माझ्या सख्याच बहिणीची मुलगी आहे. मग नंदिनी आपल्या पतीला म्हणते, तुमचे म्हणणे बरोबर आहे की तुमच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आहे, पण बिना आमंत्रणाचे त्यांच्या घरी जाणे मला योग्य वाटत नाही. तुम्हीसुद्धा तिथे जाणे योग्य नाही. यावर सुदर्शन आपल्या पत्नीला समजावत म्हणतो, रेवतीच्या सासरची लोक खूप धनवान लोक आहेत. लग्नाचे घर आहे आणि गडबडीत त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रणपत्र पाठवायचे राहून गेले असेल, किंवा असे पण होऊ शकते की त्यांनी आपल्याला पत्र पाठवले असेल पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नसावे. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल डोक्यात काही चुकीचे विचार आणू नको. मुलांना तयार करून माझ्यासोबत तू सुद्धा आपल्या रेवतीच्या घरी चल. त्यावर नंदिनी म्हणाली, जर तुम्हाला तिकडे जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण बिना आमंत्रणाचे मी माझ्या नंदेच्या घरी येऊ शकत नाही. सुदर्शनने जेव्हा आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल तर तू मुलांसोबत घरीच थांब, मी एकटाच रेवतीच्या सासरी जाऊन येतो. जर मी रेवतीच्या घरी गेलो नाही तर तिच्या जावा तिला टोमणे मारतील आणि म्हणतील की खर्च होईल म्हणून तुझा भाऊ आला नाही. एवढे बोलून सुदर्शन घरातून बाहेर पडतो आणि रस्त्याने विचार करू लागतो की रेवतीच्या मुलीचे लग्न ठरले, पण रेवतीने आपल्या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही. कदाचित तिने आपल्या गरिबीमुळे आपल्याला आमंत्रणपत्र पाठवले नसावेत. खरं तर सत्य परिस्थिती अशी होती
की रेवतीने तिच्या नवऱ्याला लग्नाचे आमंत्रण घेऊन सुदर्शन आणि त्याच्या पत्नी मुलांना घ्यायला पाठवणार होती. पण तिच्या सासूने तिला सांगितले की जर तू तुझ्या भिकारी भावाला इथे बोलावले तर मी तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही. आणि त्यामुळे तिने आपल्या पतीला तिच्या माहेरी पाठवले नाही. सुदर्शनकडे आपल्या बहिणीच्या घरी जायला काहीच पैसे शिल्लक नव्हते. तो आपल्या एका जिवलग मित्राकडे जातो आणि त्याच्याकडून उसने काही पैसे घेतो. त्या पैशातून तो आपल्या बहिणीसाठी आणि आपल्या भाऊजींसाठी सुंदर वस्त्र खरेदी करतो. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन त्याच्या बहिणीच्या घराकडे निघतो. जंगलातून वाट काढत आणि एक डोंगर पार करत चालत चालत सकाळची दुपार होते. तेव्हा तो पलीकडच्या गावात आपल्या बहिणीच्या भल्या मोठ्या वाड्याजवळ पोचतो आणि मुख्य दरवाजाच्या एका बाजूला थांबतो. बिचारा सुदर्शन बाहेर थांबून आपली बहीण बाहेर येण्याची वाट पाहत होता. तितक्यात रेवतीच्या मोठ्या जावेची नजर सुदर्शनवर पडते आणि ती सुदर्शनला लगेच ओळखते. सुदर्शनला पाहताच रेवतीची जाव रेवतीला जाऊन सांगते की रेवती, तुझा भाऊ आला आहे. आपल्या वाड्याच्या मुख्य गेटजवळ तो उभा आहे. जेव्हा रेवती आपल्या जावेकडून हे ऐकते तेव्हा ती आपल्या जावेला विचारू लागते की ताई, तुम्ही माझ्या भावाला आपल्या वाड्याच्या मुख्य गेटवर उभे असलेले पाहिले आहे, तर मला सांगा माझा भाऊ कशा अवस्थेत आला आहे आणि माझ्या भावाने कसे कपडे घातले आहे. यावर रेवतीची जाव म्हणते की तुझ्या भावाच्या अंगावर फाटलेले कपडे आहे आणि तो बाहेर उभा थांबून तुझी बाहेर येण्याची वाट पाहत आहे. आपल्या जावेकडून हे ऐकून रेवतीला आपल्या भावाच्या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटते. ती सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या भावाजवळ जाते. सुदर्शन जेव्हा आपल्या बहिणीला आपल्याजवळ येताना पाहतो तर त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात, कारण तो आज बऱ्याच वर्षांनी तिला भेटायला आला होता. रेवतीच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, पण ती आपले अश्रू लपवत भावाजवळ येते आणि त्याला सर्वांच्या नजरा चुकवत आपल्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीत घेऊन जाते आणि त्याला विचारू लागते, दादा, तुला आमंत्रणपत्र कोणी पाठवले होते जे तू इथे आला. यावर सुदर्शन म्हणतो, रेवती, तू मला पूर्ण विसरून गेली आहेस. मला गावात कोणाकडून तरी कळाले की तुझ्या भाचीचे लग्न आहे, त्यामुळे मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी पोशाख घेऊन आलो आहे. मी विचार केला की मी जर माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही तर माझ्या बहिणीच्या जावा आणि सासू तिला टोमणे मारतील, त्यामुळे मी तुझ्याकडे आलो आहे. आपल्या भावाकडून हे ऐकून रेवती म्हणू लागते, दादा, तू असे बहिणीच्या घरी यायला नको होते. तू असे फाटलेले जुने कपडे घालून माझ्या घरी आला. ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कमीत कमी स्वतःच्या नाही तर माझ्या इज्जतीचा तर विचार करायला हवा होता. तुला माहीत आहे का आज या घरात मला किती मान सन्मान आहे. तुला तर गावात काही इज्जत देखील नाही. कमीत कमी तू आमच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा होता. माझे लग्न मोठ्या घरात झाले आहे, त्यामुळे तू इथे अशा अवस्थेत यायला नको होते. रेवतीला असं वाटतं की असे कठोर शब्द ऐकल्यानंतर तिचा भाऊ आपल्या घराकडे निघून जाईल. इच्छा नसतानाही तिला असे त्याच्यासोबत बोलावे लागले. सुदर्शन आपल्या बहिणीच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकतो तेव्हा त्याचे हृदय दुखावले जाते. सुदर्शन आपल्या बहिणीच्या पाया पडून माफी मागू लागतो. रेवती, मला माहीत नव्हते माझ्यामुळे तुझी बदनामी होईल. मला तर नेहमी असेच वाटते की माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या घरी खूप मान मिळावा. तुला तुझ्या सासरच्या घरातील लोकांकडून माझ्यामुळे टोमणे ऐकावे लागतील, म्हणून मी तुझ्यासाठी कपडे घेऊन आलो. जर मला आधी माहीत असते की माझ्या येण्यामुळे तू नाराज होशील तर मी तुझ्या दारात कधीच आलो नसतो. मी तर हा विचार करून आलो की माझ्या भाचीचे लग्न आहे, जर मी गेलो नाही तर माझ्या बहिणीच्या जावा आणि सासू तिला टोमणे मारतील. जेव्हा सुदर्शन हे सर्व सांगतो तेव्हा रेवतीचा राग थोडाफार शांत होतो आणि ती सुदर्शनला म्हणते, बरं ठीक आहे, आता तू आलाच आहेस तर माझी एक गोष्ट ऐक. जोपर्यंत माझ्या मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत तू या खोलीतून बाहेर निघू नकोस. नाहीतर तुला बघून लोक म्हणतील रेवतीचा भाऊ भिकारी आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी मला देखील तुझ्यासोबत गरिबांमध्ये गणले जावे.
जेव्हा सर्व पाहुणे जेवायला बसतील तेव्हा मी तुझ्यासाठी जेवणाचे ताट पाठवीन. त्यानंतर जेवण करून तू शांतपणे मागच्या दरवाजाने निघून जा. यावर सुदर्शन म्हणतो, ठीक आहे रेवती, मी आज संध्याकाळी जेवण करून आपल्या घरी जाईल. पण माझी तुला एक विनंती आहे. मी तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी जो पोशाख आहेर म्हणून आणला आहे तो तुला स्वीकारावा लागेल. ते कपडे मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने घेऊन आलो आहे. मग रेवतीने शांतपणे आपल्या भावाकडून ते कपडे घेऊन आणि ती खोलीच्या बाहेर निघून गेली. आणि जाताना ती सुदर्शन त्या खोलीत बाहेरून येऊ नये म्हणून बाहेरून कडी लावून जाते. खरं तर रेवतीला तिच्या अपमानाची काळजी नव्हती, पण आपल्यासमोर आपल्या भावाचा झालेला अपमान तिला कधी सहन होणार नाही. त्यामुळे ती हे सर्व बोलायला भाग पडते. सुदर्शन त्या खोलीत बसून आपली बहीण परत येण्याची वाट बघू लागते आणि विचार करू लागते की आज मला खूप स्वादिष्ट जेवण जेवायला मिळेल. पण सुदर्शनला कुठे माहीत होते की आपली बहीण बाहेर जाऊन मुलीच्या लग्नात व्यस्त झाली आहे आणि भावाला जेवण द्यायचे विसरून गेली आहे. रेवती सर्व काही विसरून बाहेर आपल्या मुलीच्या लग्नात व्यस्त होऊन जाते. रेवती खूप मोठ्या कुटुंबातील सून होती, त्यामुळे तिचं घरही खूप मोठं होतं. तिने आपल्या भावाला वाड्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते. त्या बाजूला कोणी फारसे जात नव्हते. आता जसजसा वेळ निघून जाऊ लागतो तसतसा सुदर्शन भुकेने व्याकुळ होऊ लागतो, कारण तो खूप लांबून चालत आला होता. त्याची अवस्था खूप बिकट होऊन जाते. मग सुदर्शन आपल्या बहिणीला आवाज देऊ लागतो, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू जात नाही. खरं तर रेवती तिच्या भावाला अजिबात विसरली नव्हती, पण जेव्हा ती आपल्या भावाला जेवणाचे ताट भरून घेऊन येत होती तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला मध्येच अडवले होते आणि तिच्या हातातून ताट हिसकावून घेतले होते. आता सुदर्शनची भुकेने फार वाईट अवस्था झाली होती. त्याला आपल्या पत्नी आणि मुलांच्या आठवणी येऊ लागते आणि तो विचार करतो की जर कोणी आले नाही तर मी इथेच या खोलीत अन्न पाण्याविना मरून जाईल आणि मी जर मेलो तर माझी पत्नी आणि मुलांचे काय होईल. आधीच गरिबीने मला ग्रासले आहे. कसेबसे दुसऱ्यांच्या शेतात काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. जर मी मेलो तर माझी पत्नी एकटी आमच्या मुलांचा सांभाळ कसा करेन. हा विचार करत करत आणि अशक्तपणामुळे सुदर्शनला चक्कर येऊ लागते. तितक्यात रेवतीची मोठी जाव काही कामानिमित्त वाड्याच्या मागच्या बाजूला येते. जेव्हा सुदर्शनच्या कानावर कोणाचा तरी येण्याचा आवाज येतो तेव्हा सुदर्शन पूर्ण ताकदीने दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. दरवाजाचा आवाज ऐकून रेवतीची जाव खोलीजवळ येते. दरवाजा उघडते आणि आतमध्ये सुदर्शनला पाहून तिला आश्चर्य वाटते आणि ती सुदर्शनला विचारू लागते, दादा, तुला या खोलीत बंद कोणी केलं. सुदर्शन या गोष्टीचे काहीच उत्तर देत नाही, कारण त्याला आपल्या बहिणीला तिच्या जावेच्या नजरेत कमी पाडायचे नव्हते. पण जेव्हा रेवतीच्या जावेने पुन्हा विचारले तेव्हा सुदर्शन खोटे बोलत म्हणाला, ताई, मी या खोलीत आराम करत असताना बाहेरून कोणीतरी चुकून दरवाजाची कडी लावली आणि मग या खोलीत मी आत अडकून पडलो. ताई, आज जर तुम्ही आला नसता तर आज मला माझा जीव गमवावा लागला असता. एवढं बोलून सुदर्शन खोलीच्या बाहेर पडतो आणि तिथून शांतपणे निघून जातो. सुदर्शन त्या खोलीत जवळपास 5 ते 6 तास अडकून पडला होता. त्यानंतर त्याच्या बहिणीची जाऊ त्याला त्या खोलीतून मुक्त करते. सुदर्शन जंगलाच्या दाट झाडीतून पायवाट काढत घराकडे चालत होता. बराच वेळ चालल्यानंतर अन्न पाण्याविना त्याला आता चालणे कठीण झाले होते. पाऊल टाकताच त्याला चक्कर येऊ लागायची. चालून चालून सुदर्शन खूप थकून जातो आणि त्याला चक्कर येऊ लागते. चक्कर येऊन तो खाली जमिनीवर पडणार तितक्यात अचानक तिथे एक म्हातारी बाई येते आणि ती म्हातारी बाई सुदर्शनला खाली पडण्याआधीच पकडते. काही वेळाने जेव्हा सुदर्शन शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे डोके त्या म्हाताऱ्या बाईच्या मांडीवर होते. तो कसाबसा उभा राहतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला म्हणतो,
आई, तुम्ही तर माझ्या बहिणीच्या वाड्यात काम करतात ना, मग इकडे काय करत आहात? आणि या जंगलात तुम्ही एकटे अशा वेळी कशाला आला आहात? तुम्हाला वन्य प्राण्यांची भीती वाटत नाही का? ज्या म्हाताऱ्या बाईच्या मांडीवर डोके टेकून सुदर्शन काही वेळ पडला होता, ती साक्षात देवी होती. कारण सुदर्शनची बहीण रोज सकाळ संध्याकाळ त्या देवीची मनोभावे पूजा अर्चना करायची. त्यामुळे जेव्हा सुदर्शनला चक्कर आली होती आणि तो खाली पडणार होता, तितक्यात देवी आली, जिची रोज ती पूजा करते. रेवतीने त्या म्हाताऱ्या बाईला सांगितले होते की माझा भाऊ सकाळपासून उपाशी आहे. त्याच्या पोटात अन्नाचा एक कण नाही आणि मी इथून त्याला काही देऊ शकत नाही. तुम्ही त्याला मी लावलेल्या जंगलातील फळझाडांपाशी घेऊन जावा आणि त्याला भरपूर फळे खायला द्या आणि त्याला काही फळं सोबतही घेऊन जायला सांगा. पण त्याला हे कळू देऊ नका की मी तुम्हाला पाठवले आहे. रेवतीच्या सांगण्यावरून देवीने म्हातारीचे रूप धारण केले होते. ती सुदर्शनच्या मागे मागे इकडे आली होती. ती सुदर्शनला उत्तर देत म्हणते की बेटा, मी इथे एकटीच राहते. व्यापाऱ्याच्या घरात काम करून मी माझा उदरनिर्वाह चालवते. पुढे माझे शेत आणि घर आहे. मग सुदर्शनने त्या वृद्ध महिलेचे आभार मानले आणि तो तिथून निघू लागला. तो निघण्याच्या तयारीत असताना त्या म्हाताऱ्या बाईने त्याला विचारले, बेटा, तू तर लग्नात दिसला नाहीस. याचा अर्थ तू तिथे जेवणही केले नाही. तुला भुकेमुळे चक्कर आली आहे. पुढे माझ्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे आहेत आणि त्या झाडांना खूप फळ लागले आहेत. तू माझ्यासोबत चल आणि काही फळ खाऊन तुझी भूक नष्ट कर. जेव्हा तुझे पोट भरेल तेव्हा तुझ्या पत्नी आणि मुलांसाठी काही फळ तोडून घेऊन जा. घरी गेल्यावर तुझी बायको आणि मुलं तुला विचारतीलच की तू तुझ्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी काय आणलं आहेस. तेव्हा तू त्यांना सांग की तुझ्या बहिणीच्या घरून त्यांच्यासाठी फळं घेऊन आलो आहे. असे करण्याने तो तुझ्या बायको आणि मुलांपासून लाजिरवाणा होण्यापासून वाचशील. त्यामुळे तुझा मान आणि प्रतिष्ठाही वाचेल. त्या म्हाताऱ्या बाईचे म्हणणे सुदर्शनलाही योग्य वाटते आणि तो त्या म्हाताऱ्या बाईच्या शेतात जातो. तिथे गेल्यावर तो बघतो की शेतातील विविध प्रकारच्या फळझाडांना खूप फळे लागले आहे. कसलाच विचार न करता तो फळे तोडून खाऊ लागतो. त्यानंतर पोट भरल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांसाठीही काही फळं तोडून पिशवीत घेतो आणि त्या म्हाताऱ्या बाईच्या सांगण्यावरून तिच्या घरात रात्रीचा मुक्काम करतो. सकाळ होताच तो त्या म्हाताऱ्या बाईचा निरोप घेतो. आपल्या घराकडे निघतो. जेव्हा सुदर्शन फळांनी भरलेली पिशवी घेऊन घरी पोचतो तेव्हा मुलगा आणि मुलगी विचारतात, बाबा, तुम्ही आत्याच्या घरी गेला होतात ना, मग आम्हाला तिकडून काय आणले होते? सुदर्शनने जेव्हा हे आपल्या मुलांकडून ऐकलं तेव्हा त्याने हातातील फळांनी भरलेली पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. त्यानंतर तो शेतात आपल्या कामावर गेला आणि तो जाता जाता विचार करू लागला की माझी बहीण इतकी निर्दयी कशी असू शकते. लग्नाच्या आधी तर ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. तिचा माझ्यावर खूप जीव होता. रक्षाबंधनाला मला प्रेमाने ओवाळायची आणि राखी बांधायची आणि आज तीच बहीण माझ्याकडे पाहिलेसुद्धा तयार नव्हती. त्याचे कारण फक्त एवढेच आहे की मी खूप गरीब झालो आहे. असे अनेक विचार सुदर्शनच्या मनात येत होते. तो खूप अस्वस्थ झाला होता. तिकडे घरी त्याची पत्नी ती पिशवी उघडून पाहते तेव्हा पिशवीच्या आतील नजारा पाहून सुदर्शनची पत्नी एकदम स्तब्ध होऊन जाते. कारण त्या पिशवीत फळ नव्हते तर सोन्याची नाणी, हिरे आणि मोती होते. ते पाहून नंदिनी खूप खुश होती. त्यानंतर ती पळत आपल्या पतीकडे येते आणि पतीला म्हणते, तुम्ही तर तुमच्या भाचीच्या लग्नात गेला होता ना, मग तुम्ही हे काय घेऊन आलात? आपल्या पत्नीकडून हे ऐकून सुदर्शन विचार करू लागतो की जे मला त्या म्हाताऱ्या बाईने फळ दिले होते ते फळ कदाचित माझ्या पत्नीला आवडले नसेल. त्यामुळे माझी पत्नी मला असे विचारत आहे. मी माझ्या मुलांसाठी बाजारातून येताना गोड गोड पदार्थ किंवा वस्त्र आणायला हवे होते,
मग सुदर्शन त्याच्या पत्नीला म्हणतो, नंदिनी, माझ्या बहिणीने मला तुमच्यासाठी जे काही दिले ते मी घेऊन आलो. आता जे काही त्या पिशवीत आहे ते आपल्या मुलांना समान वाटून दे. सुदर्शनकडून हे ऐकून त्याची पत्नी म्हणते, तुम्ही आधी घरी तरी चला आणि तुमच्या बहिणीने काय दिले आहे ते पहा. असे बोलून नंदिनी आपल्या पतीचा हात धरून त्याला घरी घेऊन जाते आणि घरी गेल्यावर आपल्या पतीला म्हणते, ही पिशवी एकदा उघडून बघा, मग तुम्हाला समजेल आपल्या ताईने आपल्यासाठी काय दिले आहे. त्यानंतर सुदर्शन पिशवी उघडून बघतो तर पिशवीत त्यालाही हिरे मोती आणि सोन्याची नाणी दिसतात. ते पाहून सुदर्शनला आश्चर्य वाटते की मी तर माझ्या स्वतःच्या हाताने यात फळ घेऊन आलो होतो. मग त्याची पत्नी म्हणते, माझ्या नंदेने तर आपले भाग्य बदलले आहे. आता सुदर्शनला समजून जाते की मला जी रस्त्यात म्हातारी भेटली होती ती कोणी साधारण स्त्री नव्हती, ती नक्कीच देवी होती. तिनेच मला हे दिले आहे. पण हे कसे शक्य आहे? ती म्हातारी बाई तर माझ्या बहिणीच्या वाड्यात काम करते. असो, मला जे काय मिळाले आहे त्यात मी समाधानी आहे. त्यामुळे या गोष्टीवर जास्त विचार करायला नको. माझ्या बहिणीने तर मला काहीच दिले नाही. याबाबत तो आपल्या पत्नीला काहीच सांगत नाही. सुदर्शन मनातल्या मनात म्हाताऱ्या बाईचे आभार मानतो. अशा प्रकारे सुदर्शनला खूप धनलाभ होतो. आता सुदर्शन खूप श्रीमंत होतो आणि काही दिवसातच तो आपल्या पत्नी आणि मुलांसाठी एक खूप मोठा आलिशान राजवाडा बांधतो. त्यानंतर तो मोठ्या अभिमानाने आणि प्रेमाने त्या राजवाड्यात राहू लागतो. अगोदर जे लोक सुदर्शनसोबत बोलत नव्हते ते आता सुदर्शनचा खूप मानसन्मान करू लागतात. तो एखाद्या राजाप्रमाणे त्याच्या आयुष्याचा उपभोग घेत होता. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणते, लवकर रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनाला सर्व स्त्रिया आपल्या माहेरी जातात आणि आपल्या भावाला राखी बांधतात. त्यामुळे मी देखील माझ्या माहेरी जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बहिणीलाही आपल्या माहेरी घेऊन या. कमीत कमी या बहाण्याने तरी माझ्या नंदेला तिच्या माहेरी येता येईल आणि मला तिला भेटता देखील येईल. नंदिनी हे सर्व यामुळे बोलत होती की तिला वाटत होते की त्यांचे जे चांगले दिवस आले आहेत ते फक्त तिच्या नंदेमुळेच आले आहेत. आता जेव्हा नंदिनी सुदर्शनला तिच्या नंदेच्या घरी त्यांच्या घरी आणण्यासाठी बोलते तेव्हा हे सर्व ऐकून सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बहिणीच्या घरी जायला तयार होतो आणि आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन बहिणीच्या घराकडे निघतो. त्यानंतर दुपारपर्यंत आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतो. सुदर्शन वाड्याच्या गेटजवळ उभा थांबतो. तेव्हा तिथे काही दिवसांपूर्वी तो येऊन उभा होता. पण आज त्याच्या अंगावर राजा महाराजांसारखे कपडे होते, तर पूर्वी त्याच्या अंगावर फाटलेले कपडे होते. तो आपली बहीण येण्याची वाट पाहू लागतो. यावेळेस रेवतीची मोठी जाव येते तेव्हा बाहेरचे दृश्य पाहून ती आश्चर्यचकित होऊन जाते. कारण की काही दिवसांपूर्वी जो फाटलेले कपडे घालून इथे आला होता तोच आज राजा महाराजासारखे कपडे घालून आला आहे. ते पाहून ती पळत रेवतीकडे जाते आणि रेवतीला म्हणते, तुझा भाऊ आला आहे. माझा भाऊ वगैरे कोणी नाही. खरं तर रेवती असे यामुळे म्हणत होती की तिला वाटत होतं की यावेळीसुद्धा तिचा भाऊ भिकाऱ्याच्या अवस्थेत आला आहे. पण जेव्हा तिची जाऊ तिला सांगते की तुझा भाऊ भिकाऱ्याप्रमाणे नाही तर एखाद्या राजाप्रमाणे तुझ्या दारात आला आहे, त्याच्याकडे बघून असं वाटतं आहे की तो एखाद्या राज्याचा राजा आहे. एक सुंदर रथ गेट बाहेर उभा आहे. बाहेर जाऊन एकदा बघ तरी. जेव्हा रेवतीने आपल्या जावेच्या तोंडून हे सर्व ऐकले तेव्हा तिला विश्वास बसला नाही. खरं जाणून घेण्यासाठी ती आपल्या भावाला लपून पाहू लागते. रेवती आपल्या भावाला पाहताच आणि त्याचा राजासारखा थाट पाहून एकदम आश्चर्यचकित होऊन जाते आणि ती विचार करू लागते की काही दिवसांपूर्वी तर माझा भाऊ एखाद्या भिकाऱ्यासारखे त्याचे आयुष्य जगत होता. त्याच्याकडे खायला नव्हते की नीट घालायला कपडेसुद्धा नव्हते. मग तो इतक्या लवकर इतका श्रीमंत कसा काय बनला? त्यानंतर रेवती भावाला ओवाळण्यासाठी ताट तयार करते आणि ताट घेऊन खाली जाते. भावाला ओवाळल्यानंतर शेवटी खूप आदराने त्याला आपल्या घरात घेऊन येते आणि आपल्या भावाला म्हणते, आता मला माफ कर. माझ्यामुळे तुला खूपच वेदना सहन कराव्या लागल्या. मी तुझ्यासोबत असे वागायला नको होते. आपल्या बहिणीच्या तोंडून हे सर्व ऐकून सुदर्शन म्हणू लागतो,
जाऊ दे ना, जुन्या गोष्टी विसरून जा. त्यावेळी आमचे दिवस चांगले नव्हते. तुझ्या चुकीसाठी मी तुला आधीच माफ केले आहे. रेवती, तू आता या गोष्टी सोडून दे आणि माझ्यासोबत आपल्या घरी चल. मी तुला रक्षाबंधनासाठी घ्यायला आलो आहे आणि तुझ्या वहिनीने सुद्धा तुला घेण्यासाठी मला इकडे पाठवले आहे. हे ऐकून रेवती आनंदाने आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी तयार होते. जेव्हा रेवती भावाच्या घरी पोहोचते तेव्हा भावाच्या राजवाड्याची भव्यता पाहून ती एकदम थक्क होऊन जाते. आत गेल्यावरती बघते की तिथे अनेक नोकर चाकर काम करत आहे. तिला आपल्या भावाची अशी परिस्थिती पाहून आश्चर्यचकित वाटते आणि सुदर्शनची पत्नी नंदिनीसुद्धा आपल्या नंदेची खूप सेवा करते. नंदिनीला वाटत होते की जे सर्व आहे ते माझ्या नंदेमुळेच आहे. माझ्या नंदेने आम्हाला केलेल्या मदतीमुळेच आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत. तिचे विचार आपल्या नंदेच्या प्रती अधिक चांगले होतात. सुदर्शनने आपल्या पत्नीला आपण श्रीमंत होण्याबद्दल सांगितलेच नव्हते, कारण त्याला असं वाटत नव्हतं की त्याच्या पत्नीने आपल्या बहिणीबद्दल द्वेष करावा, की हे सर्व तिच्यामुळे नाही तर देवीच्या आशीर्वादामुळे झाले आहे. पण त्याने आपल्या बहिणीलाही यात सामील ठेवले होते, कारण जर बहिणीने त्याला अशी वागणूक दिली नसती तर कदाचित त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला नसता. सुदर्शनच्या पत्नीला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ती आपल्या नंदेची 7 दिवस खूप सेवा करते. तिची खूप काळजी घेते. 7 दिवस आपल्या भावाच्या इथे राहिल्यानंतर आणि रक्षाबंधन साजरी केल्यानंतर रेवती आपल्या सासरच्या घरी जायला निघते. तेव्हा नंदिनी सुदर्शनला म्हणते, उद्या तुमची बहीण तिच्या घरी जाईल, त्यामुळे तुम्ही बाजारातून तिच्यासाठी एखादी सुंदर भेटवस्तू घेऊन या. आपल्या पत्नीकडून हे ऐकून सुदर्शन बाजाराच्या दिशेने निघतो. बाजारात गेल्यावर तो एका सोनाराच्या दुकानात जातो आणि सोनाराला म्हणतो, माझ्या बहिणीसाठी सुंदर बांगड्या बनवून हव्या आहेत. त्यानंतर सोनार हिरे मोत्यांनी जडलेल्या आकर्षक अशा सोन्याच्या बांगड्या तयार करतो. सुदर्शन त्या बांगड्या घरी घेऊन जातो आणि आपल्या बहिणीला भेट स्वरूपात देतो. हिरे मोत्यांनी जडलेल्या बांगड्या पाहून रेवतीचा चेहरा प्रसन्न होतो. त्यानंतर आपल्या बहिणीचा निरोप घेत आपल्या भावासोबत तिच्या घरी जाते. तिकडून परत येत असताना वाटेत त्याला ती म्हातारी बाई पुन्हा भेटते. तेव्हा तो तिला सांगू लागतो की तुम्ही दिलेल्या फळांचे सोन्या चांदीत रूपांतर झाले, म्हणूनच आज मी इतका श्रीमंत बनलो आहे. यावरती म्हातारी बाई म्हणते, खरं तर ती फळझाडे तुझ्या बहिणीने लावले आहेत. तिनेच मला ते फळ तुला द्यायला सांगितले होते. तथास्तु म्हणत ती बाई अचानक तेथून गायब होते. आता सुदर्शनला समजून जाते की तो आज जे काय आहे ते फक्त त्याच्या बहिणीमुळेच आहे. तो विचार करू लागतो की मी माझ्या बहिणीच्या घरात अपमान होऊ नये म्हणून मी ती माझ्यासोबत असे वागत होती आणि मी तिला किती चुकीचे समजत होतो. मित्रांनो, बहीण आणि भावाचे नाते खूप सुंदर असते. आईवडिलांनंतर आपले बहीण भाऊच आपले असतात. नेहमी आपल्या बहिणीच्या सदैव पाठीशी उभे राहा. तिचे नेहमी रक्षण करा. तिला कधीही दुखवू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.